आता मात्र अवतरलेत आमच्या कामोडी प्रीमियर लीगच्या व्यासपीठावर. तर आपलं स्वागत असेल सर. तर सामन्या दिशेने आपण उपांत्य फेरीचा पहिला सामना हेमंत गोरले विरुद्ध विशाल फदाले. पहिला चेंडूला भिरकावला, चेंडूला डिपॉझिट केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. नक्कीच विशाल ज्यासाठी ओळखले जातात, ज्या फलंदाजीसाठी विशाल ओळखले जातात, त्याच फलंदाजी प्रात्यक्षिक दाखवताना विशाल. नक्कीच एक आक्रमक अशी सुरुवात. हेमंत आलेला हल्ला चढवलाय. स्वॅग से किया हेमंत का स्वागत. नक्की षटकाराने स्वागत केलं हेमंत यांचं. तर इथे हेमंत यांना कमबॅक करावं लागेल हा सामना जर जिंकायचा असेल. आतापर्यंत आपण पाहिलं लीग पद्धतीचे सामने सगळे झाले. आता मात्र नॉकआउट पद्धतीचा सामना आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ प्रकार चेंडू होता. इथे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र हेमंत यांनी पाहिलं बॅट्समॅन स्टेप आउट होणार आहे. त्यांनी लाईन अँड लेंथ बदलली, चेंडूला थोडं शॉर्ट पिच रित्या टाकलं आणि गतीमध्ये परिवर्तन करताना डॉट बॉलची होती आहे सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा चेंडू होता. चेंडूला पाहिलं, दिशा दिली आणि चेंडूला भिरकावला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. लांबच लांब असा चौकार. नक्कीच धावा आपण सकाळपासून पाहतो. नक्कीच धावा ह्या येतात. मात्र शिवशंभो साहित्याच्या संघाकडे आपण पाहिलं विशाल, सँडी, त्यानंतर स्वप्नील यांना देखील आपण पाहिलं. ह्यांच्या बॅटमधून रन येतात. प्रणय देखील आहेत त्या संघामध्ये. तर एक मोठी अशी स्टारकास्ट लाईनअप ज्याला आपण म्हणतो, फलंदाजीचे बेताज बादशाह ज्यांना आपण म्हणतो, तेच आता मात्र अवतरलेत या क्रीडा नगरीमध्ये. उपांत्य फेरीचा आपण पहिला सामना इथे पाहतोय. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण जय पाटील यांना पाहिलं. स्वतः मात्र 30 सर्कलच्या बाहेर आणि पाठवलं चिन्मय साळुंके यांना. त्याचप्रमाणे किरण गाडगे लॉंग ऑनच्या दिशेने आगळावेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मारला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि इथे एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर कॅचचा एक प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे होता तिकडे प्रशांत यांनी. मात्र चेंडू थोडा लांब पडला. त्यांच्या 1-2 टप्पे त्यांच्यावर आला. तो नंतर मात्र विशाल यांनी चपळाईने एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेची धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते त्याने 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. आता मात्र स्ट्राईक लागले ते म्हणजे संदेश भगत. 9 पॅडाची आन बान शान आणि इथे आता पहिल्या चेंडूवर रोखून धरलंय संदेश भगत यांना. पाय काढून कव्हर सेशन खेळण्याचा जो ट्रेडमार्क कॉपीबुक स्टाईल शॉट म्हणतात आपण, संदेश भगत ज्यांच्यासाठी ओळखले जातात, तो शॉट मारण्याचा इथे प्रयत्न होता. मात्र हेमंत यांनी रोखून ठेवला आतापर्यंत संदेश भगत यांना. पुढील चेंडू हेमंत यांचा. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. इथे आता पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, धावचित करायचा प्रयत्न. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, नक्कीच परत पाठवलं संदेशांना आणि डॉट बॉलची होते सांगता. आपण पाहिलं तर चौकाने षटकार खाऊन देखील पुढील 4 चेंडूवर मात्र आणि मात्र एकच धाव फक्त खर्च केली आहे. यालाच म्हणतात हेमंतचा क्लास, हेमंतची गोलंदाजी आणि हेमंतचा वेग. पॉवर प्ले म्हणजे ज्याला हाणामारीचे षटक म्हणतात दिले, त्यामध्ये आपण पाहिलं रायझिंग स्टार क्रिकेट संघ असो किंवा शिवांश इलेव्हन या संघ असो, पॉवर प्लेची गोलंदाजी दरवेळी आपण पाहिलं हे हेमंत गोरले यांच्यातर्फे करताना. तेच हेमंत आता मात्र पहिलं षटक टाकतायत आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात ते म्हणजे 11 धावा. हेमंत यांची जागा घेण्यासाठी आलेत ते म्हणजे महेश मदने. एक डावखुरी हाताचा गोलंदाज आपण कालपासून त्याला पाहतोय. ह्या ग्राउंडवर नक्कीच त्यांना या ग्राउंडचा भौगोलिकरित्या जे अभ्यास आहे त्यांचा, नक्कीच एक दांडगा असा अनुभव असणार आहे महेश यांना गोलंदाजी करताना. त्याचप्रमाणे आपण पाहतो विशाल देखील तितक्याच ताकदीचा असा फलंदाज आपल्याला पाहतोय. महेशवर आक्रमण चढवणार का, तर बोलतोय सामन्या दिशेने आपण. महेश पहिला चेंडू घेऊन येतील विशाल यांना. काहीसा वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळतोय महेश तिकडे. पहिला चेंडू महेश यांचा, स्ट्राईकवर विशाल. पहिला चेंडू इथे आता स्टेप आउट झाले. चेंडूला रीड केलं, पायात टाकलेला चेंडू होता आणि अशा चेंडूला मात्र विशाल सोडत नाही. विशाल डिपॉझिट करतो चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने. उत्तुंग आणि लांबच लांबचा असा षटकार. बॉलची मागणी होते, बॉल द्यायचं. पुढील चेंडू इथे मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला मारलाय प्रथमेश यांच्या डोक्यावरून स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजून एक उत्तुंग असा षटकार. नक्कीच आपण म्हटलं तसं घाटकोपरचा क्लास दाखवताना विशाल, ज्या ग्राउंडवर विशाल लहानाचे मोठे तोच
शाळा नंबर 2 म्हटलं तर भटवाडीचं ते मैदान स्क्वेअर लेगचं आपण म्हटलं तसं खूप मोठं असं बाउंड्री तिकडे आपण पाहतो. त्याच मैदानाचं त्यांची प्रॅक्टिस असते, त्याच मैदानावर षटकेमध्ये त्यांना सवय आहे. त्यामुळे इथे आपल्याला वाटतं किती लांब षटकार मारतोय विशाल. मात्र त्या ग्राउंडवर आपण पाहिलं, त्या ग्राउंडवर जर कधी तुम्ही गेले UK टायगर चषकच्या दरम्यान तर तुम्हाला कळलं की केवढं मोठं ग्राउंड आहे ते भटवाडीचं. त्याच ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना आपण पाहिलं विशाल, त्याच ग्राउंडची ते प्रात्यक्षिक दाखवताना विशाल आता मात्र 2 चेंडूवर 2 लगातार षटकार ठोकतोय. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, इथं आता रिव्हर्स स्वीप काढलाय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चेंडू चाललाय यश फिल्डरच्या हातामध्ये आणि इथे होतंय गडी बाद आणि विकेटचं होतंय पतन. विशाल यांच्या स्वरूपात लागतोय पहिला धक्का. महेश मधने होता सक्सेसफुल. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता स्लोअर ऑन प्रकार चेंडू होता. विशाल यांना फिरून जोरात मारायचं होतं, मात्र चेंडू गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिकडे होतोय झेल आणि हा विकेट होतोय बाद. आता मात्र विशाल यांची जागा घेण्यासाठी येत अजून एक हरहुन्नरी असा खेळाडू कमी वयात ज्यांनी आतापर्यंत खूप चांगलं नाव कमवलं. गेल्या वर्षी आपण त्यांना पाहिलं साई सिद्धी संघामध्ये, भिंगरवाडी या संघामध्ये देखील रायगड प्रीमियर लीग हा सामन्यामध्ये खेळताना प्रणय शेळके आता मात्र येत आहेत स्ट्राईकला. प्रणयमध्ये देखील तितकीच क्षमता आहे विशाल एवढी लांबचे लांब फटके मारायची. त्याचप्रमाणे सिंगल डबल नक्की रोटेट करून एक चांगला गेम बनवायची संधी इथे प्रणय शेळके यांच्याकडे. पुढील चेंडू महेश यांचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इथे मात्र नक्कीच गतीमध्ये केलं परिवर्तन, कमबॅक करताना पाहायला मिळतो महेश. नक्कीच आपण म्हटलं तसं महेशला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. 2 चेंडू नक्की तुम्ही 2 षटकार मारले असतील, पण मात्र महेशकडे व्हेरिएशन्स आहेत. महेशकडे दोन्ही प्रकारचे कट करण्याची क्षमता आहे. तोच महेश आता मात्र प्रात्यक्षिक दाखवताना प्रणयला आल्या एक ऑफ कटर प्रकार चेंडू टाकला. डॉट बॉलचे होते सांगता. नेक्स्ट चेंडू इथे मात्र लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू स्क्वेअर लेगला आपण पाहतो प्रथमेश यांना. नक्की जिथे क्षेत्ररक्षण लावलं तिकडेच गोलंदाजी करताना महेश यांना आणि खूप चांगलं असं कमबॅक करून दिलंय आपल्या संघासाठी. 3 चेंडूवर मात्र 2 गडी बाद होताना पाहतोय. मोठे 2 हादरे विशाल फदाले आणि प्रणय शेळके यांच्या स्वरूपात इथे लागताना आपल्याला पाहायला मिळतं. शिवशंभू साहित्य या संघाला नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत होतं शिवशंभू साहित्य संघ. मात्र इथे आता कमबॅक करायला पाहायला मिळतंय महेश यांच्यातर्फे. तर प्रणय शेळके यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अजून एक दमदार असा फलंदाज. कव्हर ड्राईव्ह ज्यांच्यासाठी आपण म्हणतो, ज्यांचे कव्हर ड्राईव्ह बघण्यासाठी अख्खं कामोठेमधले पब्लिक येतं, तेच स्वप्नील दरेकर आता मात्र येतं स्ट्राईकवर. काल जर आपण पाहिलं त्याप्रमाणे आज सकाळचे सामने 5 चेंडूने 5 षटकार त्यांनी मारलेले. काल 4 चेंडूवर 4 आणि आज आल्या पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार मारलेला. तो स्वप्नील आता आला मात्र बॅटिंगला. तर इथे मात्र पारितोषिक येतं स्वप्नील यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आम्हाला येत आहे मुकुंद शिंदे सर यांच्याकडून. पहिला चेंडू इथे मात्र लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. बॅटची आतील कडा घेतोय. चेंडू चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 2 षटकार समोर 324. तर इथे मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केले ते म्हणजेच या संघाचा अजून एक अष्टपैलूचा खेळाडू जय पाटील सर यांना. तर मगाशी म्हटलं तसं स्वप्नील यांना प्रत्येक षटकारासाठी मुकुंदजी शिंदे यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तर जय पाटील यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. जर त्यांनी 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावांच्या खाली दिले तर त्यांच्यासाठी ते 5000चं पारितोषिक आलंय. जय पाटील सर आपल्यासाठी
5 धावा जर तुम्ही दिल्या 6 चेंडूमध्ये तर 5,000चं पारितोषिक रवींद्र भगत यांच्यातर्फे. तर नक्कीच पुढील चेंडू जय पाटील स्ट्राईकवर आहे. स्वप्नील लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू होता. चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर नाही. एका धावावर समाधान मानावं लागतंय. जेव्हा विशाल असताना आपण पाहिलं विशाल यांच्या बॅटमधून धावा येत होत्या. विशाल ज्याप्रमाणे बॉल कन्वर्ट करून मारवते तोच मात्र आता कन्व्हर्जन रेट ज्याला आपण रन रेट पण म्हणतो तोच रन रेट आता मात्र काहीसा खाल्लवताना आपण पाहतोय. प्रणय आले त्यानंतर प्रणय गेले त्यानंतर आता मात्र स्वप्नील आलेत. बघूया काय करतो सँडी बघा त्यांच्या बॅटमधून. स्लोअर ऑन प्रकारचा चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा सेम शॉट आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडे बॉल झालाय. एक धावांनी संतुष्टी मानावी लागेल. खूप चांगलंसं षटक आपण हाताळताना पाहिलं. ह्याच्या आधीचं षटक देखील महेश मध्ये यांच्यातर्फे 2 चेंडूवर 2 षटकार नक्कीच त्यांनी खाल्लेले आहेत. त्यानंतर मात्र 2 मोठे विकेट खेळतात. 2 मोठे गडी बाद करतात आणि कमबॅक करून देतात शिवांश शिलवण या संघाला. आता मात्र जय पाटील यांच्या षटकातील पुढील चेंडू स्टेप आणून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कार्पेट लगत मिड विकेटच्या दिशेने. एकदा तो कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. तिकडे मात्र संजय गाडगे क्षेत्ररक्षणाच्या भूमी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंच इथं आम्हाला सांगतायत रिव्ह्यू घ्यायची गरज. थर्ड अंपायर म्हणजे तिसऱ्या पंचांना मी विनंती करतो सर आपण यायचंय आणि आपलं डिसिजन आम्हाला कळवायचं आहे. तर इथे निर्णय येतो रनआउटच्या स्वरूपात बाद होतात. ते म्हणजे संदेश भगत OUT आउट असं सांगितलंय. तर खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजेच ज्याच्यासाठी ओळखलं जातं तेच संजय घाडगे आपल्याला पाहायला मिळतात मिड विकेटच्या दिशेने. तर आता मात्र फलंदाजीसाठी पाठवलं ते म्हणजेच आशिष यांना. तर जय पाटील यांनी आतापर्यंत मात्र 4 चेंडूवर 3च धावा दिल्यात. रविदादा 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा दिल्यात. 2 चेंडूमध्ये 2 धावा जर दिल्या तर 5,000 रुपये पारितोषिक तुम्हाला द्यायचंय. अजून 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल साठी अजून 5,000 पारितोषिक लावूया आपण. शेवटचा 2 चेंडू जय पाटील यांच्या षटकातील. अभी हम जिंदा है. रोकडा असून दे किंवा ATM असून दे किंवा PTM असून दे. पुढील चेंडू स्वप्नील दरेकर यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलंय. फुलंत्राचा चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला टोलावलं मिड विकेटच्या दिशेने. संजय गाडगे पुन्हा एकदा तिकडे येत आहेत. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार. पाहिलं याच्या आधीच्या चेंडूवर रॉकेट थ्रो आलेला संजय गाडगे यांचा. इथे मात्र प्रयास नाही करणार दुसऱ्या धावासाठी. तर आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव गरजेची आहे. ती म्हणजेच जय पाटील यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक रविराज भगत यांच्या तर्फे. शेवटचा चेंडू डॉट टाकतील का किंवा काय येईल या चेंडूवर. आशिष स्ट्राईकवर फुलंदाज चेंडू आणि इथे मात्र पंच आम्हाला आमच्याकडे तर्फे. आणि इथे काय करतोय पंच आम्हाला सांगतायत. पंच डिसिजन 5,000 रुपये पारितोषिक. सर वाईड आहे की विकेट आहे. सर डिसिजन द्यायचा सर. हिट विकेट. तर वाईड चेंडू. इथे रविदादा तुमचे 5,000 रुपये वाचले. तर इथे मात्र हिट विकेट स्वरूपात बाद होताना आपण पाहतोय आशिष यांना. है डॉलर विकेट.
तर आता मात्र मगाशी म्हटलं तसं या पूर्ण संघामध्ये आपण म्हटलं तसं एक फलंदाजांची मांदियाळी आली आहे, ती म्हणजे आता जागा घ्यायला आले ते म्हणजेच गणेश कटके. गणेश खडके यांच्या पुढच्या सिक्ससाठी पुढील चेंडू जय पाटील यांचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फर्स्ट आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल आणि पंच इथे सांगतात अवांतर धाव. या अवांतर धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 30 धावांवर. पुढील चेंडू जय पाटील यांच्या षटकातील पुन्हा एकदा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटची खडा घेते. चेंडू चाललाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक खूप सुंदर असा कॅच महेश मदने यांनी घेतलाय. तर गणेश कटके यांची जागा घेण्यासाठी आता मात्र फलंदाजीसाठी पाठवलंय ते म्हणजेच संकेत यांना. फर्स्ट इनिंग चेस नाही, फर्स्ट इनिंग. किती तुम्ही बोला, मी लावतो. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा आणि शेवटचा षटक घेऊन येतात ते म्हणजेच या संघाचा एक तेज तरारचा गोलंदाज मंगेश तनपुरे गोलंदाजी मार्कवर. त्याचप्रमाणे आपण पाहतोय स्वप्नील दरेकर यांना प्रत्येक विकेटला 500 रुपये. तर मंगेश तनपुरे आता मात्र सामना करेल तो म्हणजे स्वप्नील दरेकर. आतापर्यंत काही शांत आणि संयमी खेळी आतापर्यंत स्वप्नील यांच्या बॅटमधून पाहिली. काय घडेल या चेंडूवर? पहिला चेंडू मंगेश विरुद्ध स्वप्नील, फुल लेंथ प्रकार चेंडू होता. इथे मात्र काही मिस टाइम प्रकारचा स्ट्रोक चेंडूला मारलाय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव इथे मात्र क्षेत्ररक्षणात थोडीफार चूक होते तिकडे. संजय गाडगे यांच्या मार्फत एका धावेच्या मोबदल्यात 2 धावा खर्च करतात संजय. तिकडे या 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 32 धावा. तर पुढील चेंडू मंगेश यांचा स्ट्राईकवर पुन्हा एकदा स्वप्नील सफल खेळण्याचा प्रयत्न, फुल लेंथ प्रकार चेंडू. इथे मात्र टाइम केला चेंडूला, चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने आणि इथे पंचांच्या निर्णयाची नक्कीच आपल्याला वाट पाहावी लागेल. पंच आपल्याला सांगायचंय, पंच आम्हाला सांगतायत इथे चेंडू चाललाय सीमारेषा पार. दणदणीचा षटकार आणि मुकुंद शिंदे यांच्यातर्फे जे पारितोषिक लावलंय तेच 500 रुपये आता मात्र येताना स्वप्नील यांच्या खात्यामध्ये. अडतीस धावा स्कोर कार्डवर. पुढील चेंडू मंगेश यांचा स्वप्नीलला पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न, भिरकावायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. अंगाचा वेध घेतोय नक्कीच चेंडू आणि ते मात्र डॉट बॉलची होते सांगता. पुढील चेंडू पाहायला लागेल चौथा चेंडू असेल मंगेश तनपुरे यांच्या षटकातील. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र 8 धावा खर्च केलेत मंगेश तनपुरे यांनी. पुढील चेंडू इथे आता सफल खेळण्याचा प्रयत्न, स्वतः बॉल खाली येतात आणि इथे मात्र सुंदर असा झेल. काय कॅच पकडलाय वा, नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पळत गेला आणि इथे मात्र कॅच पकडलाय. तर या विकेटसाठी मंगेश तनपुरे यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. मुकुंद शिंदे यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक आपण मंगेश तनपुरे यांना देणार होतं. मॅचच्या नंतर आपण यायचं आहे, पारितोषिक घ्यायचं आहे. स्वप्नील आणि मंगेश तनपुरे दोघांनाही विनंती असेल.
तर आता मात्र नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच कुशल कुंदर यांना आपण पाहतोय. अवांतर धाव, या अवांतर धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 39 धावांवर. चेंडू मंगेशांच्या षटकातील अजून एक डॉट प्रकार चेंडू होता. इथे मात्र काय घडतंय आपण पाहतोय. 22च्या स्वरूपात येत आहेत 4 धावा. नक्कीच आपण पाहिला वेगावर स्वार झाले मंगेश तनपुरे तिकडे. तदनंतर मात्र काहीसा बॅटला बॉल कनेक्ट नाही झाला कुशल यांचा आणि 4 धावा तर नक्कीच येतात 22च्या स्वरूपात. धावा कसेही येऊन देत, स्कोर कार्डवर धावा येणं महत्वाचे आहेत. विशाल यांच्या फलंदाजीनंतर आऊट झाल्यानंतर इथे मात्र धावा येत नव्हत्या. पुढील चेंडू मंगेश यांचा फुले प्रकार चेंडूला कुशल यांनी टोलावला कव्हरच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली आहे. पंचांकडे वाट पाहावी लागली आणि पंच आम्हाला इथे इशारा करतायत. धावचीच्या स्वरूपात बाद होतो तो म्हणजे संकेत. सर 2 रन कंप्लीट राईट, 3रा रन आउट झालाय. थँक्यू. ऋषिकेश धनावडे आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. 24 चेंडू आणि 46 धावा. 24 balls 46 runs on the score card to win. तर शिवांश शिलेने सांगायला देखील विनंती असेल आपण आपला सलामीचे जे फलंदाज आहेत त्यांना पाठवायचं आहे. अजूनही आपल्या 2 सामने ते खेळायचे. ऑलरेडी 12 वाजलेत घड्याळामध्ये. तर इथे पारितोषिक येत आहे रविराज भगत यांच्यातर्फे. शिवांश शिलेन या संघाने जर हा सामना जिंकला तर रविराज भगत यांच्यातर्फे 2000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. तर पुढील या मॅचच्या उत्तरार्धाकडे आपल्याला घेऊन जातील कमोड्याचा अजून एक असा खणखणीत असा आवाज. कोकणचा सुपुत्र म्हणून आपण ज्याला गेले 2 दिवस पाहिलं कॉमेंट्री करताना क्रिकेट खेळताना, कुंदन कांबळे सरांना मी आमंत्रित करतोय उत्तरार्धाच्या समालोचनासाठी. थँक्यू. तर शिवशंभू साहित्य संघाने तब्बल 4 ओव्हरमध्ये 44 धावा ठोकल्या व शिवांश इलेव्हनला 45 धावांचं आव्हान या ठिकाणी देण्यात आलं आहे.
46 धावा सॉरी. तर सलामीर जोडी मैदानात आले ते महेश मदने आणि हेमंत गोरले. स्ट्राईकला येतो महेश मदने, डावखुरा फलंदाज. कुशल वैयक्तिक पहिला फटका घेऊन तो कुशल महेश मध्ये मारा करेल. पहिलाच बॉल लॉंग कव्हरच्या दिशेने बॉल ठोकला आहे. पाहूया बॉल अप्रतिम दर्जा क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळतंय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या त्या या सलामीर जोडीने आणि संघासाठी महेशने स्वतःच वैयक्तिक खातं खोलले 2 धावाने. कुशलची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या आधीच्या मॅचला आपण पाहिली आहे. त्याचा सारांश घेऊन या मॅच मध्ये ओव्हर करेल अशीच अपेक्षा आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे तो कुशल शिवशंभो साहित्य संघाचा. मारा करे महेश साठी. पाहूया पुढील बॉल पंचांना पार केलंय आणि हा उत्कृष्ट असा बॉल होता. महेश मदनेच्या बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही झाला. बॉल जातोय निर्धाव, बॉल जातोय डॉट. पाहूया पुढील बॉल महेश मदनेचा आणि उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. काहीसा मिस कॉल दिलेला आहे आणि हेमंत गोरले होते स्वस्तामध्ये स्वतःचं खातं न उचलचा बाद. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग बघायला मिळते ती शिवशंभो साहित्य संघाची आणि पहिलाच मोठा झटका मिळतो तो हेमंतच्या स्वरूपात. पहिला गडी बाद. हेमंत सारखा मोठा खेळाडू 0 मध्ये बाद होतो हे शिवांश 11 संघाला खूप मोठा धक्का असेल. कारण हेमंतकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या परंतु तो अपेक्षा अपुऱ्या ठेवून चाललाय तंबू मध्ये आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो बिग हिटर चिन्मय साळुंके. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देईल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ती कुशल याची. त्याप्रमाणे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक यांचे संपूर्ण संघाचे साथ देत आहेत. धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 2. 3 बॉल आतापर्यंत टाकण्यात आले त्यामध्ये 2 धावा आहेत. 1 विकेट घेण्यात आले. नवीन फलंदाज आला तर चिन्मय साळुंके. हेमंत गोरलेची विकेट स्वस्तात गेल्याच्या नंतर. तर पाहूया कुशलचा पुढील बॉल महेश मदनेसाठी आणि हा बॉल ठोकलाय परंतु पाहूया विशाल फदा तिथे तैनात आहेत. किती धावा मिळतील महेशला. मात्र अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण इथं विशाल फदाळेकडून पाहायला मिळतंय आणि 2 धावा बघता बघता पुऱ्या केल्या आहेत महेश मदने यानं. कामोड्यामध्ये फास्ट जर का धावणाऱ्यांची तुम्ही लिस्ट काढलात तर त्यामध्ये पुढील बॉल पाहूया आणि पुन्हा एक हलकासा कट आणि महेश मदने पुन्हा एकदा बाद झालेला आहे. या ठिकाणी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कुशलच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. बघता बघता मोठा दुसरा खेळाडू कुशलने गार केलाय, बाद केलाय आणि दुसरा झटका मिळतो तो महेशच्या स्वरूपात. स्वस्तात पाठोपाठ 2 मोठमोठे खेळाडू बाद झालेत. महेश साठी 2000चं रोख रक्कम आलं होतं रविराज भगत यांच्याकडून परंतु असमर्थ ठरलेत ते महेश मदने आणि तंबूमध्ये स्वस्त्यामध्ये परततायत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो आता 3रा फलंदाज प्रथमेश. तर यापुढील होणारा सामना असेल तो
शिवांश ट्रान्सपोर्ट वर्सेस मोरिया 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की लवकर लवकर व्यासपीठावरती यायचंय नाणेफेकीसाठी. कुशलची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत दोन मोठमोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर पाडेल. पुढील बॉल आणि हा पुन्हा मोठा फटका पाहायला मिळाला. पाहूया. अप्रतिम दर्जाचा प्रयत्न होता विशालचा आणि आल्या आल्या स्वतःचा खातं षटकानं खोललंय. शिवांश 11 जर का हा सामना जिंकला तर KPL चे प्रमुख आयोजक रविराज भगत यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहेत. शेरी त्याच्या आतुरतेने वाट पाहतोय परंतु सहसा सामना जिंकून देणार नाही अशी खात्री आहे शिवशंभो साहित्य संघाकडे, कारण की मोठमोठे गोलंदाज अजूनही शिल्लक आहेत. खेळ राहिला तो 18 बॉल आणि 36 धावांचा. 18 दुने 36 सरासरी 2च्या अजून एक रोख रकमेचं प्राइज आलेलं आहे शिवांश 11 संघासाठी. अतुल जावटी यांच्याकडून जर का शिवांश 11 संघाने सामना जिंकला तर रोख रक्कम 2,000 अतुल आवटी आणि मित्र परिवाराकडून आलेली आहेत. अतुल आवटींचा विचार केला तर संपूर्ण रायगड प्रीमियर लीग असेल, ज्युनियर प्रीमियर लीग, कामोडे प्रीमियर लीग अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने ते संघ CB ट्रॉफी असेल, CHA ट्रॉफी असेल, यामध्ये प्रत्येक लीग मध्ये त्यांची एंट्री, त्यांच्या संघाची एंट्री जरूर असते. असे आहेत अतुल आवटी. तर पाहूया नवीन गोलंदाज आलेला आहे तो आशिष संघाकडून. तर सामन्याला सुरू करा. आशिष संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला तो आशिष. एक शिवशंभो साहित्य संघाचा एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर प्लेअर. पाहूया पहिलाच बॉल चिन्मयसाठी आणि हा आला तसा बॉल ठोकला परंतु नक्की झेल होईल आणि हा काहीसा झेल सुटला तो सुटला, पुन्हा षटकार गेला. काहीसा फुलटॉच बॉल होता, चांगला झेल पकडायचा प्रयत्न होता प्रणयचा परंतु काहीसा कॅच ड्रॉप झाला, वरती षटकार आला. चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी तर आशिष. पाहूया पुढील बॉल चिन्मयसाठी आशिष कडून. पाहूया चिन्मयचा पुढील बॉल आणि पुन्हा एक सेम बॉल स्टेट ड्राईव्हला लॉंग ऑनच्या दिशेने ठोकला परंतु अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. प्रणयचं एक धाव नक्कीच मिळेल, काहीशी मिसफिल्ड होते आशिष कडून आणि दुसरी धाव घ्या पूर्ण. शिवांश 11 संघावर पैशांची बरसात केली जाते. दिनकरजी लोखंडे यांच्याकडून देखील शिवांश 11 संघाने हा सामना जिंकला. 2,000 रुपयाचा रोख रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. पाहूया पुढील बॉल आणि उत्कृष्ट बॉल टाकला. बॉल स्क्वेअरला हलकासा क्लिक केलाय. एक धाव मात्र नक्की पुरी होईल. एक धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 19. पाहूया डावखुरा फलंदाज आलाय तो स्ट्राईकला काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. प्रथमेश कालच्या दिवसभराचा आढावा घेतला तर उत्कृष्ट फलंदाजी केली प्रथमेशने. आपल्या संघाला चांगल्या प्रकारचं योगदान मिळवून दिलं होतं प्रथमेशने आणि तोच प्रथमेश आलाय तर स्ट्राईकला मारा करेल त्याला आशिष. पाहूया आशिष कशा स्वरूपाची गोलंदाजी करतो प्रथमेश साठी. 55 पार केलंय. काहीसा तांत्रिक अडचणीस तो हा डेड बॉल दिला जातोय. तर पाहूया आशिष टू प्रथम काय करतोय आणि हा भिरकवायचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि बॉल चाललाय, डॉट बॉल चाललाय, निर्धाव. चिन्मयकडून काहीसा कान मंत्र दिला जातोय तो प्रथमेशला, आपल्या जोडीदाराला. आपण जबाबदारी फलंदाज आहोत आणि जबाबदारीची ओझ संपूर्ण आपल्यावरती आहे.
परंतु ही जबाबदारी तोडतो का आशिष, ही जोडी तोडतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढील बॉल प्रथमेशसाठी आशिषचा. पाहूया, पंचांना पार केलं, बॉल सोडलाय आणि हलकासा फसवा चेंडू आशिष कडून. काहीच समजलं नाही प्रथमेशला, बॅटचा आणि बॉलचा आहे ते काहीच समजलं नाही. प्रत्येक बॉलची किंमत आज खूप मोठी आहे. सेमीफायनलचा सामना आपण सगळे पाहताय. सेमीफायनलचा मोठा सामना या ठिकाणी प्रेक्षक पाहतायत, या सामन्याचा आनंद घेतात. पाहूया पुढील बॉल प्रथमेशसाठी आशिष कडून आणि उत्कृष्ट असा ब्लॉक पद्धतीचा बॉल होता. पाहूया आणि विकेट गेलेली आहे. विकेटचं पतन होते प्रथमेशच्या स्वरूपात. निराशा करून चाललाय तो प्रथमेश आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते आशिष याची. दर्जेदार गोलंदाजी, ज्या टायमिंगला गोलंदाजी जशी पाहिजे होती तशी पाहायला मिळाली. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर जो षटकार गेला होता ती देखील कॅच होती, परंतु काही कारणास्तव पाणी. यस, कृपया पाणी पाठवायचंय. आयोजकांना विनंती आहे. मच्छिंद्र सर, कृपया पाणी जरा पास करा. आशिषच्या पहिल्याच बॉलवरती विकेट होता, पण काही कारणास्तव कॅच ड्रॉप झाली, तिथे षटकार मात्र आला. नाहीतर धावसंख्या जी 19 पोहोचली ती मध्ये ती 6 ने मायनस असती. परंतु प्रयत्न चांगला होता आशिषचा आणि धावसंख्या फोडली ती 2 ओव्हरच्या अखेरीस 19. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ते 19 आणि जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 12 बॉल आणि 27 धावा. आणि शिवांश इलेव्हनचा संघ नायक, संघ मालक आता उतरलाय तो मैदानामध्ये मॅच कव्हर करून देण्यासाठी. दीपक शिंदे उर्फ शेरी. शेरी आपल्या संघासाठी कशा प्रकारची खेळी करेल याकडे संपूर्ण क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं लक्ष आहे. उपस्थित असलेले शिवशंभो साहित्यचे सगळे खेळाडू, शेरीला प्रत्यक्षात माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी, कशा प्रकारची क्षेत्ररक्षण करतील. आणि आता वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो एक आयकॉन खेळाडू प्रणय शेळके. शेरी इम्पॅक्ट प्लेअर आहे. दीपक शिंदे स्ट्राईकला आहे तो चिन्मय, नॉन स्ट्राईकला आहे तो शेरी उर्फ दीपक शिंदे, इम्पॅक्ट प्लेअर. जे समीकरण आहे ते 12 बॉल आणि 27 धावा. पाहूया प्रणयची गोलंदाजी कुठपर्यंत हा सामना घेऊन जाते. प्रणयचा पहिलाच बॉल त्याचा मित्र चिन्मय साठी. पाहूया आणि हा पहिलाच बॉल तटवायचा प्रयत्न केला, परंतु नक्की क्षेत्ररक्षक खाली आहे आणि काहीसं मिसफील्ड होते संकेत याच्याकडून आणि बॉल चालाय 1 बाउंस सीमारेषा पार. खणखणीत असा चौकार. चौकाला धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झाली ती 23. काजादी संकेतकडे हा झेल घे. दिनकर लोखंडे, अतुलजी आवटी, रविराज भगत यांच्याकडून रोख रकमेचे प्राइज आले शिवांश इलेव्हन संघाला. पाहूया पुढील बॉल उत्कृष्ट तटवलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. खणखणीत असा षटकार. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती चिन्मय साळुंके याची. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार गेला व त्यानंतर षटकार. रविराज भगत यांच्याकडून रकमेमध्ये भर पाडण्यात आले आहे 6,000 रुपये शिवांश इलेव्हन संघासाठी. आणि जिंकण्यासाठी स्वरूप काहीतरी बदलतंय. 10 बॉल आणि 17 धावा. शेरीच्या षटकारासाठी रविराज भगत यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. 500 रुपयाचं, सॉरी.
तर पाहूया प्रणयचा पुढचा बॉल कसा असेल, कमबॅक करतोय का प्रणय, परंतु काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. 10 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे ती शिवशंभो साई तेज 11 संघाला. पाहूया पुढील बॉल, उत्कृष्ट लॉंग ऑफच्या दिशेला ठोकलाय, बॉल चाललाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते जी चिन्मय साळुंकेची, जवळपास मॅच कव्हर करून दिले त्याने. आणि समीकरण उरले ते 9 बॉल आणि 13 धावा. तर पाहूया काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय प्रणय याच्याकडून. पाहूया पुढील बॉल, प्रणय टू चिन्मय, आणि हा काहीसा फसवा चेंडू त्यामध्ये फसवलंय आणि हा झेल बाद होतोय तो चिन्मय. अप्रतिम दर्जाची फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि समीकरणामध्ये होतोय आता बदल. 8 बॉल आणि 13 धावा. समीकरण हे अशक्य आहे, खूप सोपं आहे, परंतु त्याच प्रकारे बलाढ्य असे गोलंदाज अजूनही देखील मैदानामध्ये शिवशंभो साई तेज 11 संघाचे तैनात आहे. मॅचचं स्वरूप कुठे बदलेल सांगू शकत नाही. आणि आता आला आहे तो आणि शिवांश 11चा नवीन हार्ड हिटर मैदानाचा ताबा घेण्यासाठी आलाय तो प्रशांत. हॅलो हॅलो. तर 8 बॉल आणि 13 धावा. फलंदाज आलाय तो नवीन प्रशांत. तर मगाशी आपण पाहिलेलं प्रशांत यांच्या बॅटमधून 2 मोठे असे षटकार आणले ह्याच्या आदल्या सामन्यामध्ये, जो क्रुशियल सामना होता तेव्हा मात्र प्रशांत यांच्या बॅटमधून धावा आलेल्या. काय करतील प्रशांत आता मात्र? कुंदन तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या दिशेने जाईल हा सामना? प्रशांतकडे खूप सारी ताकद आहे आणि या ताकदीचा नक्कीच वापर करेल असं वाटतंय, परंतु प्रणय सारखा भले प्रणय शरीराने थोडा कमी असला तरी त्याच्याकडे शक्तीपेक्षा युक्ती आहे आणि ती युक्ती नक्कीच याचा वापर करेल या ठिकाणी अशी मला संपूर्ण खात्री आहे. प्रणय निघालाय प्रशांतच्या दिशेने, पाहूया. आणि नक्कीच पंच काहीशी दिशा भरकटले आणि हा पंचांचा वाईड बॉलचा इशारा होता, परंतु नक्कीच शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता प्रणयने, परंतु दिशा हलकीशी भरकटली व वाईड बॉल मिळालाय, अतिरिक्त धाव मिळाले. नक्की आता क्षणाला आपण म्हटलं तर अतिरिक्त धाव नक्कीच एक महागडेशी धाव तरणार आहे. पुढील चेंडू प्रणय, स्ट्राईकवर प्रशांत आतून खेळायचा प्रयत्न, चेंडूला मारलाय मेडुकेटच्या दिशेने, तिकडे स्वतः क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील, 1 धाव तर नक्कीच म्हणजे दुसऱ्याचा प्रयत्न करेल का? तर नाही. नक्कीच शेवटचा चेंडू स्वतःच्या अंगावर घेऊन खेळायची जबाबदारी इथे मात्र स्वतः संघमालक, मला वाटतं काही कारणास्तव ते बाहेर होते, कामवत नव्हते, मात्र ते स्वतः आले. त्यांना माहिती आहे किती महत्त्वाचा सामना आहे, उपांत्य फेरीचा सामना, स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन खेळायचा सामना आणि इथे मात्र मोठ्या फटकेची आता नक्कीच गरज आहे. कुंदन, मला तर वाटतं शेरी मारेल की प्रणय डॉट राहील, तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच दोन्ही सकाळी उठून सकाळी तब्बल 7 वाजता प्रॅक्टिस एकत्र करतात. दोघांचे खेळ एकमेकाला माहिती आहे, दोघेही एकाच लेवलचे आहेत. एक गोलंदाज असेल तर एक फलंदाज असेल. पाहूया काय होतं या बॉलमध्ये. आणि हा खोदून काढला स्क्वेअरच्या दिशेने, 1 धाव चपळाईने पूर्ण केले आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आणि समीकरणामध्ये बदल होते जिंकण्यासाठी शिवशंभो साई तेज संघाला शिल्लक आहेत त्या 6 बॉल आणि 11 शिवांश 11 संघासाठी. पाहूया सर आता 2 धावा, राईट? ओके, थँक्यू.
तर नक्कीच आतापर्यंत मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल हा सामना शिवांश इलेव्हन या संघासाठी. मगाशी आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 14 धावा पाहिजे होत्या, तेव्हा रोहन साबळे यांना बॅटिंगला पाठवलेलं. रोहन साबळेने नक्कीच एक कमबॅक करून दिलेलं ग्लिस्टर ब्लास्टर या संघाच्या अगेन्स्ट. इथे मात्र शेवटचं षटक कोण हाताळत आहे. आता एक मोठी अशी स्टारकाश आपण पाहू शकतो शिवशंभू साईतेज इलेव्हन या संघाची. तेवढाच ताकदीचा फलंदाज आपण पाहतो. ऑन स्ट्राईक असणार तो म्हणजे प्रशांत कनगल. जर का पाहिलात तर या सामन्यावरती संपूर्ण पैशाचा पाऊस बसवला जातोय. दिनकरजी लोखंडे यांच्याकडून 2000 रुपये, अतुलजी आवटी व परिवार यांच्याकडून 2000 रुपये आणि रविराज भगत यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा रोख रक्कम या मॅच जर का जिंकला शिवांश इलेव्हन तर देण्यात येणार आहे. परंतु स्वतः संघ नायक ही जबाबदारीची ओव्हर घेऊन येतो विशाल फदाले. पाहूया 9 धावा देण्यास. तर नक्कीच विशाल म्हटलं ते विशालांना आपण म्हटलं तसं एक अष्टपैलू असा खेळाडू, दमदार असा खेळाडू. शिवशंभू इलेव्हन हे नाव घेतलं की 2 खेळाडू नक्कीच आपल्या सगळ्यांना आठवतात, ते म्हणजे विशाल फदाले आणि प्रणय शेळके. तोच विशाल आता मात्र कॅप्टनची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळालं. विशाल यांना इथे मात्र क्रुशियल मोमेंटला स्वतःच्या अंगावर मॅच घेऊन खेळायचा इथे प्रयत्न असेल विशाल यांचा. प्रशांत ऑन स्ट्राईक. काय घडेल काय बिघडेल. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू विशाल यांचा. शॉर्ट ऑफ लेंथ प्रकार चेंडू होता. नक्कीच प्रशांतनी वेल लेफ्ट केला. पंच आम्हाला इशारा करतायत चेंडूला नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता विशाल तिकडे, मात्र दिशाहीन गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवर एक अवांतर धाव येते. या अवांतर धावेने नक्कीच काही मोठंसं घडणार नाही. त्यानंतर मात्र 6 चेंडूवर जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 8 पाहिजे. वाईड होता ना. 9 पाहिजे होता, वाईड गेलाय. 9 10 कोण बोलच नाही. 6-9 होते, वाईड आला 6-8. पुढील चेंडू विशाल यांचा नक्की इथे कमबॅक करावं लागेल. खूप आशा आहे सुधीर जाधव, दत्ता मोरे यांचे विशाल यांच्यावर. नक्कीच आपण मगासून पाहिलं 5 सामने जे शिवशंभू साईतेज हा संघ खेळलाय, पहिल्यांदा मला वाटतं त्यांना अंडर प्रेशर टाकलंय. पहिल्यांदा अंडर प्रेशर पाहायला मिळतोय हा संघ. तर तितकी ताकदीची अशी गोलंदाजी फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत. पण एक अंडरडॉग म्हणून आलेला संघ आपण पाहतो शिवांश इलेव्हन ह्या संघाकडे आपण सगळ्यांनी पाहिलं. अंडरडॉग म्हणून आलेला संघ. नक्कीच क्रिकेट हा अनिश्चित खेळ म्हटला जातो. पुढील चेंडू विशाल यांचा. स्ट्राईकवर प्रशांत. फुलंतराचा चेंडू. इथे मात्र काय पाहायला मिळतंय. मोक्याच्या क्षणी इथे पंजा येतोय आणि मॅच इथे म्हणावं तसं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण म्हटलं असं नाव जरी विशाल यांचं मोठं असलं, इथे विशालच्या बाजूला जरी पारडं भारी असलं, पण इथे क्रुशियल सिच्युएशनला मात्र विशाल यांनी वाईड आणि 4 धावा दिल्यात. यात पंजानी धावसंख्या वाढते. धावसंख्या होत 43 धावा. आता मात्र 5 चेंडूंनी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 चेंडूंनी जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असेल हा सामना. तर नक्की सामना कुठे होता आणि कुठे येऊन ठेपलाय. 6 चेंडूंवर 9 धावांची नक्कीच गरज होती. विशाल यांच्याकडून खूप चांगलीशी गोलंदाजी एक्सपेक्टेड होती. इथे मात्र पहिला वाईट चेंडू, त्यानंतर मात्र 5 धावा दिल्यात. 6 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. तर इथे सरांकडे मागणी केली जाते वेस्ट आहे नो बॉलसाठी. तर तिसरे पंच आपले एकदा चेक करतील आणि आम्हाला सांगतील. नाही हाईटचा नो आहे. असू पण शकतो. हाईट नो आहे. नो आहे. इथे नो बॉलचा इशारा येतोय पंचांतर्फे. पुढचा चेंडू नक्कीच एक फ्री हिट प्रकारचा चेंडू असेल. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथे मात्र काय घडतंय या सामन्यामध्ये. विशाल यांच्यावर एक मोठी जबाबदारी कर्णधार म्हणून होती. इथे मात्र नक्कीच मुख्याच्या क्षणी विशाल यांच्याकडून दिशाहीन गोलंदाजी होते. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. 6 चेंडू 3 धावा. शॉर्ट ऑफ बघा चेंडू नुसतं टच केलंय. कव्हर्सच्या दिशेने चाललाय. कव्हर्स आपण पाहिलं तिकडे खूप चांगला असा बॉल अडवण्यात आला. तर नक्कीच संयमी अशी खेळी आपण पाहिली प्रशांत यांच्या मार्फत देखील. त्यांना माहिती होतं त्यांची विकेट गरजेची आहे, त्यामुळे नुसतं थांबले. चेंडूला फक्त दिशा दिली आणि 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 44 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. नक्कीच एक आपल्यातर्फे झुकवलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो शिवांश इलेव्हन या संघाचा. पुढील चेंडू विशाल यांचा.
फुलंदाज प्रकारचा चेंडू. इथे मात्र अंडरआर्म क्रिकेटच्या प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं दीपक शिंदे उर्फ शेरी यांच्यातर्फे. नक्कीच हे मोठा फटकाचा इथे प्रयास नाही करत. डॉट बॉल नक्कीच येणार नाही आहे इथे आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या स्कोअर आता होतो इक्वल 45 धावा स्कोअर कार्डवर. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि मात्र 1 धावची गरज शिवांश 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर पुढील सामन्याच्या टॉससाठी आपण बोलतो. मगापासून तुम्हाला वारंवार घोषणा करण्यात येत आहे शिवांश ट्रान्सपोर्ट बारक्या कांबळे आणि पंकज गाडगे तुम्हाला यायचं. तर इथे मात्र आपल्याला काय पाहायला मिळतंय हिट विकेटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. प्रशांत बाद होत आहेत. मोरिया 11 पंकज गाडगे आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. बारक्या कांबळे तिकडून येताना आपण पाहतोय नक्कीच दमलेले असे वाटत आहेत परंतु त्यांच्यावर तेवढाच जोश आहे. इथे जरी फील्डवर चालत एकदम दमलेले वाटत. बॅटिंग करता त्यांची वेगळाच क्लास असतो. बॉलिंग करता देखील तेवढ्याच वेगाने बारक्या आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. तर आता मात्र येतोय फलंदाजीसाठी मागच्या मॅचचा जो स्टार होता ज्याच्यामुळे या शिवांश 11 उपांत्य फेरीचा सामना खेळतोय तोच रोहन साबळे आता मात्र आला स्ट्राईकवर. 3 चेंडू आणि आता मात्र 1 धावची गरज. नक्कीच हे 3 चेंडू हा सामना डिसायडर असा असेल. 1 धाव आणि 3 चेंडू. इथे मात्र काय करतोय विशाल आपला क्लास दाखवतोय. नक्कीच गुड लेंथ वरून काहीसा उसळी घेत असणारा हा चेंडू आपण पाहतोय. तर दोन्ही संघांना विनंती असेल जर हा सामना बरोबरीत सुटला तर इथे सुपर ओव्हर करण्यात येईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडूमध्ये अजूनही 1 धावेची गरज इथे. तर आपण इथे नाणेफेक करून घेतोय उपांत्य फेरीचा दुसरा सामना शिवांश ट्रान्सपोर्ट विरुद्ध मोरिया 11 या 2 संघांमध्ये. मी आमंत्रित करतो गणेश यादव आपल्या हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. तर सामन्यात आली आहे चुरस. सामन्यात काय घडेल 2 चेंडू आणि 1 धाव 2 चेंडू. नक्की आतापर्यंत मात्र सुंदरशी गोलंदाजीचा कमबॅक करताना पाहायला मिळतं विशाल. 2 निर्धाव असे षटक त्यांनी 2 चेंडू असे टाकलेत. पुढील चेंडू विशाल यांचा स्ट्राईकवर रोहन. इथे मात्र फुल लेंथ चेंडू होता. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागली. पंच इथे आम्हाला सांगतायत अजून एक अवांतर सामना जिंकलाय शिवांश 11 या संघाने.